2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 1800 झाडांची कत्तल. जमीन सपाट करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव. राज ठाकरेंसह नाशिककर, पर्यावरणप्रेमी व सेलिब्रिटींचा विरोध. नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात साधू महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधुग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमी सह सेलिब्रिटी देखील रस्त्यावर उतरले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील वृक्षतोडीला कडाडून विरोध केलाय. आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील मैदानात उतरले असून साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचे म्हणत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले आहे की आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळेच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता. त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवंय याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिककरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम राहा. तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरं तर कोणतेच राजकारण नाही. या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील. माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरी पण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.